friends, welcome to our YouTube channel Pharma Knowledge. Today we are know about the diabetes mellitus. आजच्या काळामध्ये जर बघितलं तर बीपी शुगर हे डिसीज आपल्याला ऐकण्यात येत असतं. नेमकं शुगर म्हणजे काय किंवा त्याला मेडिकल टर्ममध्ये डायबिटीज म्हणतात. याचं ॲक्च्युअल मीनिंग काय आहे आणि ते जे कॉजेस काय आहे, त्याचे कोणते टाईप आहे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर डायबिटीज म्हणजे काय? डायबिटीज इज नथिंग बट शुगर लेवल ही वाढणे आपल्या बॉडीमध्ये, त्याला आपण डायबिटीज म्हणतो. तर या शुगर लेवलला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागते. ज्यावेळेस आपल्या बॉडीमधल्या ब्लड शुगर लेवल ही ॲबनॉर्मल होते, ही हाय होते, त्यावेळेस डायबिटीज झालं किंवा शुगर वाढली असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, तर दोन टाईपचे डायबिटीज असतात. एक फर्स्ट डायबिटीज डिपेंड ऑन इन्सुलिन अँड सेकंड डायबिटीज टाईप 2 इज नॉन डिपेंडंट इन्सुलिन. ओके, तर मग ह्या शुगर लेवलमध्ये जो मेजर रोल प्ले करतो तो आहे इन्सुलिन. तर ॲक्च्युअल इन्सुलिन काय आहे, तो काम कसं करतो ते आज बघणार आहोत. तर डायबिटीज होणे किंवा शुगर वाढणे हा पूर्ण जो मेजर सायकल आहे ही टोटली डिपेंड ऑन दी इन्सुलिन. इन्सुलिन हे एक हार्मोन्स आहे जे रिलीज होतं आपल्या पॅनक्रियास सेलमध्ये, पॅनक्रियास ग्लँडपासनं. आणि पॅनक्रियास ग्लँड जी आहे आपल्या स्टमकमध्ये लोकेटेड असते आणि त्यापासनं जे इन्सुलिन हा जो हार्मोन आहे हा रिलीज होत असतो. ओके, तर इन्सुलिन हा कसा काम करतो डायबिटीज रिगार्डिंग ते आपण बघूया. इन्सुलिन हा असा एक हार्मोन आहे जो आपल्या ब्रेनला किंवा बॉडीला इंडिकेट करतं की आपले जे बॉडीमध्ये शुगर आहे, शुगर म्हणजेच काय, ग्लुकोज आहे, आणि ग्लुकोज म्हणजेच काय, एनर्जी. आपली एनर्जीचा फॉर्म हा ग्लुकोज आहे आणि ग्लुकोज मीन्स शुगर. तर हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. हा आपल्या बॉडीमधनं रिलीज केव्हा करायचा, कसा रिलीज करायचा, किंवा आपल्या बॉडीमध्ये जी आपली एनर्जी स्टोअर झालेली आहे म्हणजे जी शुगर आहे किंवा ग्लुकोज आहे हे आपल्या ब्लडमध्ये ट्रान्सफर करण्याचं, रिलीज करण्याचं इंडिकेशनचं काम हे इन्सुलिन हार्मोन करत असतो. इन्सुलिन हार्मोन हा आपल्या बॉडीला किंवा इंड्यूस करतो की ग्लुकोज शुगर हे आपल्या बॉडीत आता रिलीज होईल. ओके, जर इन्सुलिनने प्रॉपर वर्क केलंच नाही, आपल्या बॉडीमधल्या ब्लड शुगरचं लेवल हे नॉर्मल ठेवलंच नाही, तर आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. इन्सुलिन हा इंडिकेट करतो बॉडीला की जे शुगर आहे, जी शुगर फॉर्मेशन झालेलं आहे, एनर्जी फॉर्मेशन झालं आहे, ते अलो होतं ब्लड स्ट्रीममध्ये आणि ते आपल्या बॉडीसाठी युटिलाइज होतं. ओके, जर इन्सुलिन प्रॉपर रेडी झालं नाही किंवा तयार झालं नाही तर त्याचं अलोविंगचं काम किंवा इंडिकेशनचं काम हे होऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या ब्लडमध्ये जो एनर्जी लेवल किंवा ग्लुकोज जात असते ती ग्लुकोज जात नाही, बिकॉज ऑफ विदाऊट इंडिकेशन ते जातच नाही आणि त्यामुळे तो एनर्जी ही शुगर लेवल ही स्टोअर होत जाते आणि ती हाय लेवलला पोचल्यानंतर ही नॉर्मलपेक्षा जास्त होत जाते. ओके, तर समजलं की इन्सुलिन काय काम करतं, आपल्या बॉडीला इंडिकेट करतं की ग्लुकोज एनर्जी ही रेडी झाली आहे, ती आपल्या ब्लडमध्ये जाईल, ब्लडमध्ये गेल्यानंतर ती युटिलाइज होईल. ओके, तर दोन टाईप आपण डायबिटीजचे बघितले, एक इन्सुलिन डिपेंडंट आणि एक नॉन इन्सुलिन डिपेंडंट. जी फर्स्ट टाईप आहे इन्सुलिन डिपेंडंट, तर यामध्ये काय होतं की आपली जी बॉडी आहे ह्या फर्स्ट टाईपमध्ये ऑटोइम्युन डिसीज आहे हा, की आपली बॉडीज आपल्याच पॅनक्रियाजवर इफेक्ट करते आणि त्यामुळे आपली बॉडी ही इन्सुलिन रेडी तयार करू शकत नाही. आपले पॅनक्रियाजने इन्सुलिनच जर फॉर्मेशन केलं नाही तर ग्लुकोज अल्टिमेटली रिलीज होणारच नाही, ती यूज होणारच नाही. त्यामध्ये हा टाईप फर्स्ट येतो आणि टाईप सेकंडमध्ये इन्सुलिन हा हार्मोन रिलीज होत असतो बट आपली बॉडी प्रॉपर वर्क करत नाही त्या इन्सुलिनसाठी. मीन्स इन्सुलिन ही रिलीज होते पण त्याचं प्रॉपर फंक्शनिंग ते शो करत नाही, म्हणून ते नॉन इन्सुलिन डिपेंड झालं.
तर आपण ऐकत असतो की मेडिकामेंट्समध्ये इन्सुलिन इंजेक्शन घेतले जातात, काही मेटफॉर्मिन टॅबलेट्स घेतात. तर जे इन्सुलिन इंजेक्शनची ट्रीटमेंट आहे ही टाईप फर्स्टमध्ये केली जाते, ज्यामध्ये आपली बॉडी ही इन्सुलिन रेडीच करत नाही आणि त्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन हे इंजेक्शनद्वारे घ्यावं लागतं. नेक्स्ट सेकंड जे मेटफॉर्मिन, ग्लिमिपिराइड यासारखे जे टॅबलेट असतात, हे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेडी होतं, बट त्याचं स्टिम्युलेशनचं काम जे असतं ते ह्या मेडिसिन्सद्वारे केले जातात. तर फर्स्ट जी आहे त्यामध्ये ही कोणत्याही एजमध्ये डायबिटीज होते. सेकंड ही आपल्या लाईफस्टाईलमुळे ओबेसिटी झाली, विदाउट एक्सरसाइज नाही केली गेली, किंवा रॉंग लाईफस्टाईलमध्ये टाईप 2 डायबिटीज हे होत असतं. ओके, तर आजच्या काळामध्ये बी पी शुगर हे आपण नेहमीच ऐकत असतो. ते ॲक्च्युअल डायबिटीज काय, त्याचे टाईप्स म्हणजे मेजर रोल करणारा हार्मोन्स हा कसा वर्क करतो ते आज आपण बघितलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.